नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर आता संध्याकाळचे 8:15 वाजले आणि आता मी निघालीत बाहेर. जे आणलेलं होतं पट्ट्या वगैरे, नाकातली चमकी वगैरे, त्याची पूजा वगैरे झाली, दिवाबत्ती झाली, सगळं झालं. आणि जेवण होतं ते गरम केलं. तर यश बाहेर चालला आहे, दीदी आता बाहेर खाऊन आली, आम्ही दोघंच आहे. आणि मला असं पण चपाती वगैरे खायला होतच नाही काही. तर आता बाहेर चाललं आहे, डॉक्टरकडे जायचं आहे. मेन म्हणजे आता पहिलं डॉक्टरकडे आणि त्यानंतर AC बघायचं आहे. मग त्याला फोन केला आहे, त्याचं 10 वाजेपर्यंत चालू राहतं आहे. मग यशच्या रूममधला AC खराब झाला, किती दिवस चालतच नाही आहे. तर AC बघायचं आहे पहिला. आणि इकडचा पण सारखा ना काय होतं आहे काय माहिती, कधी गरम वाफ फेकतो आहे, कधी कॉम्प्रेसर बंद होतं आहे. याचा कधी प्रॉब्लेम येत नव्हता ना, आत्ता एवढ्या 8-10 दिवसामध्ये सुरुवात झाली. लोड येत असेल एकाच ACवर, रात्रंदिवस चालू राहतो आहे. तर पहिले डॉक्टरचं काम करते आणि मग AC वाल्यांकडे जाते. चला मग बघू आता बाहेर काय काय रुटीन होतं आहे ते तुम्हाला आता डॉक्टरची इथं नंतर जाणार आहे. कारण हे विजय सेल्स इथं आलो आहे. कारण हे लवकर बंद होतं. हे बोलले जाता आता पहिले हे लागतं आहे. इथं चौकशी करूया, नंतर डॉक्टरकडे जाऊ. आणि दुसऱ्या पण एका ठिकाणी करायचं म्हणून पहिले इथं बघूया. मोठं आता हे नवीनच झालं आहे आमच्या इथे विजय सेल्स. हे नवीन आत्ता झालं गुढीपाडव्याला. गुढीपाडव्याच्या अगोदर झालं, तेव्हा ऑफर होती, तेव्हा आम्ही घेतले नाही. हे बघा विजय सेल्स झाले. छान आहे, मोठं आहे, पण भरपूर मोठं आहे, छान आहे. आता ना जवळजवळ कन्फर्म केलंच आहे ते. पण बघू आता. यशला मी फोटो पाठवले 2 याचे, एक ग्रेवाला पण, एक 1.5 टनचा आणि एक टनचा. यश जो बोलेल तो. मोबाईल कशाला पाहिजे, मला तर नुसतं ना वाहनच पाहिजे. आता मोबाईलवर काय डिस्काउंट आहे काय, जे गरजेचं आहे ते नाही करायचं. इथे बघा, येता इकडून गजरे घेतले, इथं वरती बसली. तर आता इथे डॉक्टरकडे आलो होतो, झालं आहे डॉक्टरचं काम झालं आहे. अगोदर नंबर लावलेला होता म्हणून बरं झालं. गोळ्या औषधं दिलेत. आणि आता याच्या पुढं पुन्हा दुसरीकडं AC वाल्याचं दुकान आहे, तिकडे जायचं आहे. चला आता तिथे जाऊन भेटते. आता इकडे आलो आहे बघा, ही प्रभादेवीला रिंकर म्हणून आहेत. आता इथे आलो आहे. आपल्या घरामध्ये ना जेवढे TV, फ्रीज, AC सगळं काही इथलं आहेत, इकडचं आहे. पण आता हे काय बोलताय, त्यांना फिटिंगला टाईम नाही आणि हे नाही आहे. म्हणजे जे सिस्टम पाहिजे ना, आता काय आलं आहे इन्व्हर्टर वगैरे, जे पॉवर सेविंग, ते यांच्याकडे तो प्रकार नाही आहे. मग तिकडे जे बघितलं आहे विजय सेल्सला, आणि हे बोलतं आमच्याकडे 8 दिवस तरी फिटिंगला वेळ नाही आहे. मग आता चला बघूया, तिकडेच बघावं लागेल. कारण फिटिंगला वेळ नसतं तर काय फायदा. मग चला आता घरी निघूया. मग पटापट कामं झाली सगळी. तुम्हाला सांगू, आम्ही घरी आलो आता. घरी गेलो पण, आणि पुन्हा पोरांनी केलं आहे. इथं मला काही खायला नाही होत आहे. आणि पोरं बोलले दोघं पण, हिला पहिलं बाहेर घेऊन जाईल, काहीतरी खायला घाला. तसंच घरी घेऊन हाकलून दिले आम्हाला जेवायला. तर बोलले हिला पहिलं बाहेर काहीतरी खायला घाला, मला जेवण नाही जात आहे अजिबात. बोले काहीतरी पप्पा तसेच घेऊन आले तिला बाहेर नेऊन. मलाच असं इच्छा नव्हती ना बाहेर खायची ना घरी. एक आज इच्छा अशी होती की पाणीपुरी खायची, घशाने ती पण नको बोलले. तर आता हे चालले मला आज पहिल्यांदा गाडी बंद करा. पहिल्यांदा दोघं जण सेपरेट चाललो आहे ना. हो, पहिल्यांदा फर्स्ट टाईम. पोरांना सोडून आम्ही आज पहिल्यांदा जेवायला असं चाललो. बघू आता काय खाऊ त्यातून. हां तर चला बघू आता. एक तर मी तर त्याला आपल्या दोघांना ऑर्डर पण करता येत नाही, म्हणजे आम्ही दोघं एवढे आडाने तुम्हाला सांगतो. चला बघू काहीतरी साधं सिंपल बाहेर जाऊन खाणार. आलो इथे ना लालबागच्या पुढे चिंचपोकळी ना शोभा हॉटेल आहे. आम्ही बऱ्याच वेळा येतो इथं फॅमिली, पण आज दोघं चालू आहे.
म्हणजे कसं साधं सोपं जेवण छान भेटतं इथं. आता बघू. तर ताईनो आता आहे ना 11:30 वाजले. 11:30 वाजले आणि आता मी आलेत घरी. साहेब परत गेले. त्यांचे काही कामं असतात ते लवकर येत नाही. मी तुम्हाला नेहमी बोलते ना, ते 1-2 वाजेपर्यंत त्याची कामं चालू असतात. काय कसं काय एखाद दिवशी ना एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन. खूप ताईच्या कमेंट असतात की दादा काय काम करतात, दादा काय काम करतात. दादाचं ना खूप काम तर खूप चांगलं आहे. कामाचं काही प्रॉब्लेम नाही, पण जबाबदारीचं खूप काम आहे दादाला. दादावर जबाबदाऱ्या खूप आहे. मॅनेजर आहे ते. खूप सगळ्या गोष्टींचा लोड असतो त्यांच्यावर. शरीराची मेहनत नाही, डोक्याची मेहनत असते त्यांना खूप. खूप ताई विचारतात, पण काय आहे, आपण ज्या कंपनीचं जे ऑफिस आहे आपण त्यांचं नाव नाही सांगू शकत. आम्हाला असं अलाउड नाही त्यांचं नाव वगैरे सांगायला ताईंनो. तर चांगल्या याच्यात आहे आणि एकदम व्यवस्थित आहे. स्वामींच्या कृपेने सगळं काही चांगलं आहे. फक्त कधी एखाद दिवशी बघू, कधी सांगणं तर पण सांगाल एखाद्या दिवशी नक्कीच. आज दीदीने एवढा आग्रह केला तर साहेब बाहेर घेऊन गेले आणि पहिल्यांदाच आम्ही दोघं गेलो मुलाला सोडून. आम्ही कधी म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला खरं सांगू ताईंनो, आता ते बाहेर गेले तर ते बोलले असते आणि ते बोलायला लागले की डोळ्यात पाणी येतं त्यांच्या. मी तर काही गोष्टींनी खूप स्ट्रॉंग झाले. मी नाही लवकर डोळ्यात पाणी काढत, पण साहेब अजून पण असे हळवेच आहे. तर तुम्हाला सांगू असं म्हणजे थोडक्यात सांगते, असे आम्ही ना आमची अशी म्हणतात ना एन्जॉय लाईफ नाही जगलो. सगळं दिलं देवाने, सगळं काय आहे घरात, सगळं येतं, सगळं खातो सगळं. पण का दोघांनी कुठंतरी जायचं, एन्जॉय करायचं, आराम करायचा, मुलांकडं निष्काळजीपणा करायचा. तर ते मी तुम्हाला सांगत होते. पण त्यांच्याच मित्राचा फोन आलेला. ते बोलले तुम्हाला बरं नाही, मग भाऊ कशाला आलेत परत इकडं. कारण त्यांचा असा ग्रुप आहे ना, ते रात्रीचे पण त्यांना कामं असतात 2-3 वाजेपर्यंत. 3-3 वाजतात घरी यायला. सगळ्यांनाच, एकाला यांनाच नाही, यांचा जेवढा ग्रुप आहे तेवढा सगळ्यांना. तर ठीक आहे, असू द्या. कामं केल्याशिवाय तुम्हाला हेच सांगत होते. आता कुठं जरा थोडंसं निवांत झालं. इथून मागे तर फक्त पळापळ होते. मुलांचं शिक्षण, मुलांच्या सगळ्या जबाबदाऱ्या, घराचं दाराचं सगळ्यांचं नाते गोते सगळं सांभाळता इथपर्यंत आलो आहे. आणि सगळं काही करता करता तरी पण अजून कोणी एखादी व्यक्ती एवढी टार्गेट करते ना आपल्याला, तुम्हाला सांगू, तर त्या गोष्टीने आणि दुःख होतं आहे. आता परवाच एक व्यक्ती मला अशी विचित्र काहीतरी बोलली ना, त्यामुळे मला आणि टेन्शन झालं आणि ताप वगैरे भरला. खूप काही गोष्टी टेन्शन होतं का ज्या गोष्टी आपल्या मनी देणी नसतात, ज्या काही आपण काही करत नसतोय आणि त्या डायरेक्टली आपल्या अशा अंगी लावून देतात. असू द्या काय करायचं. आणि व्हिडिओ बघणाऱ्यामधलेच होते एक. असू द्या, आता काय करायचं. आज 4 वर्ष झाले बघताय सोनाच्या व्हिडिओद्वारे, पण तरी पण त्यांनी ते अजून नाही ओळखू शकले. आणि एक ताई, आता मी हॉटेलमध्ये बसलेली, मी तिथे ना काही कमेंट बघत होते. इतक्या ताईंच्या कमेंट, एवढ्या सुंदर कमेंट आलेल्या आहे का, म्हणजे किती काळजी घेणं. आता मला तर बरं नाही, तो व्हिडिओ गेला आहे बघा, किती छान. आई म्हणजे प्रेम, आपुलकी वगैरे इतक्या मोठे कमेंट सगळ्या ताई करताय का. आता त्यांना काहीतरी दिसत असेल चांगलं किंवा वाईट, पण एखाद्या व्यक्तीला जर आपल्यामध्ये वाईटच दिसत असेल ना, ते चांगला दृष्टिकोन ठेवू शकत नाही आपल्याबद्दल. असू द्या, ज्याची त्याची मर्जी. आणि मला काय होतं माहिती आहे ताईंनो, मला एकदम स्पष्ट बोलावं लागतं. त्या व्यक्तीला पण मी उत्तर दिलं. तुम्हाला खरं सांगते, मी कधी ना चिडले तर मी कोणाचीच नाही. इतकी चांगली राहील, एवढी चांगली राहील. आणि एखाद्याचा जर द्वेष मनात धरला ना, त्या व्यक्तीचं शेवटपर्यंत तोंड बघणार नाही, अशीच मी. म्हणजे माझा स्वभाव असाच आहे. मी लवकर कधीच कोणाला काही वाईट बोलत नाही. आणि कोणी जर मला ज्या मागे उगाच लागलं ना, त्याला मी सोडत पण नाही. चला असू दे. उगाच का सांगितलं की तुम्ही एवढ्या आपुलकीने छान कमेंट करताय. एखादी व्यक्ती काय माहिती तिला काय प्रॉब्लेम माझ्याबद्दल, ते मला कळत नाही. ठीक आहे, असू दे. चला, आणि मी काय केलं, AC बघायला जाताना ना, इकडच्या फुटपाथला एक ताई ना ते ब्रिजवर अशी गजरे घेऊन बसलेली. मला गरज नव्हती, उद्या काय मी गजरे वगैरे लावणार नाही ताईनं. पण मी विचार केला तिकडनं येताना मी तिच्याकडून घेईल, तिचा थोडासा धंदा होईल. 50 रुपयाचे 4 गजरे घेतले तिच्याकडून. म्हणजे मला असं वाटतं माझ्याकडून जे चांगलं होईल ना ते करावं. तर साहेबांनी मी गेले आज. थोडंसं जरा म्हणजे थोडं बरं वाटलं काय आणि थोडं नाही वाटलं काय. तर मुलं सांगती नव्हते म्हणून बरं नाही वाटलं. आणि दोघेच असं ना एकदम हे वाटतं, म्हणजे आनंद नसतो त्यामध्ये मला. चौघं पण आम्ही जिथे जे कारण आहेत, चौघं पण असेल तर मला थोडंसं बरं वाटतं. चला, आता AC लावली ना तर माझं नाक वगैरे एकदम पॅक व्हायला लागलं आहे. गोळ्या वगैरे घ्यायच्यात मला अजून. तर उद्या जाऊन ते AC डन करणार आहे. नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ.
नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. आता बघा 12 वाजायला 5 मिनिट बाकी आहेत. आत्ता मी मोबाईल घेतला आहे आणि मेन म्हणजे चेहरा एकदम छान दिसतोय आज. का भाभी आली, मेन म्हणजे भाभी आली तर माझ्या जीवात जीव आला. रात्री मी तिकडे हॉटेलला जेवायला गेले ना, तिथे 11:15 भाभीचा फोन आला मला. मी आलेत घरी, आलेत म्हणे, आता जेवलं वगैरे, आता आराम करते आणि सकाळी येते कामाला. मी बोलले कर आराम, उद्याच्या दिवस. इतका 3 दिवस प्रवास करून आलीत बघा. मंगळवारी बसली, मंगळवार बुधवार गुरुवारी उतरली ती. मी बोलले कर आराम, आता इतके दिवस केले, एक दिवस मी करते अजून. बोलली नाही नाही, तुझा आवाज एवढा हे झाला आहे आणि एवढं झालं, मी येते उद्या, असू दे. भाभी आली पण सकाळी आणि तिचे कामं इतके पटापट सगळे केले. जीवाला शांतता लागली 2 महिन्यानंतर. एकदम रिलॅक्स झालेत मी. देवपूजा वगैरे केली. तुम्हाला पहिली देवपूजा दाखवते आणि मग पुढचं नियोजन सांगते. तर बघा आता मस्त मी रात्री तर एका ताईकडून गजरे घेतलेले. तुम्हाला सांगितले ताईनं ती ना अशी त्या साईडला फुटपाथला बसली, वरती स्टेशनच्या वरती असं बसायचे हे राहतात ना, तिथे बसलेली. मी तिच्याकडून गजरे घेतले. मी बोलले ना मला काही कुठं जायचं तर लावायचे नव्हते, पण घेतले मी. आपल्याला जर वाटलं कोणासाठी काहीतरी करावं तर करायचं, बिंदास करायचं, काही नाही, असू द्या. असे कितीतरी खर्च होतात आपले. छान आपली देवपूजा झाली आणि सगळ्या हार फुलांनी वगैरे आपलं देवघर पण छान दिसतंय. पण महाराजांना आज अभिषेक नाही केलात मी, काल केलेलं, आज नाही काढलं मी पहिलं पण सांगितलं. मी मग आपलं सोमवार आणि गुरुवार काढत असते. सगळं झालं आहे. दूध साखरेचा नैवेद्य ठेवला आहे. अशी झाली आपली देवपूजा. मला घर दाखवते आज बघा. घर कसलं चकाचक दिसतंय. म्हणजे जे मी पण करू शकत नाही ना, ते भाभी कामं करते एकदम सुंदर. सगळं बघा झाडझटक करून घेतली तिने, सगळं आवरून घेतलं. इथं आता माझ्या मोबाईलवर ना संतोषी माताची गाणी चालू होती. जगन्नाथपुरीचा प्रसाद आला आहे आपल्याला, खोलला नाही अजून. आता जगन्नाथपुरीचा प्रसाद आला आहे बघा. किती आपलं म्हणायचं भाग्य, तिथून त्यांनी प्रसाद आपल्याला पाठवला आहे. भाभीने देवाचे भांडे वगैरे सगळे घासले बघा. इकडे बेड वगैरे सगळं झाडझटक करून घेतली, सगळं स्वच्छ केलं. पण मी लोणच्याचा डबा आहे ना, हा जे लोणचं सासूबाईने दिलं आहे, मी झाकण उघडलं आहे, कपडा बांधून असं तिकडे ठेवलं आहे. थोडी हवा लागेल, नाही तर कधी कधी ना बुरशी येते लोणच्याला. मी झाडांना वगैरे पाणी घातलं आहे, असं तिकडे त्या साईडला ठेवलं आहे. भाभीने तिकडे कपडे वगैरे टाकून झाले आहे, सगळ्या लाद्या पुसून. चहा नाश्त्याचे जे भांडे होते, रात्री मी भात वगैरे लावून गेले, तो कुकर वगैरे घासून भाभी आता खाली गेली. एकदा चहा पिलीत, म्हणजे ती कधी आली 9:45 साहेबांनी मी चहा पित होते तेव्हाच भाभी आली. मग पहिलं अशी येऊन मिठी मारत होती, कारण तिचं माझं चांगलं असं छान चालतं. तिला ओरडा बोला काय नाही असं, म्हणजे ओरडण्याची गरजच येत नाही. पण बोली तिकीट भेटत नव्हतं आणि तिची एक बारकी मुलगी गावी, तिचं लग्नाची पण जमावजमी असं चाललं होतं, म्हणून तिला वेळ लागत होता यायला. तर असू द्या. आज आहे ना जेवणाचा मी काही जास्त लोड नाही घेतला आहे. माझ्याकडे येणारे पाहुणे 2 वाजेपर्यंत येणार आहे ते. तर मी काय केलं, मग एक तर तब्येत अगोदरच इतकी हे चालली, म्हणजे जास्त दगदग नको म्हणून. बाकी तब्येत बरी, पण फक्त घशातून आवाज येत नाही ताई नो. आता इथेच प्रॉब्लेम झाला आहे. ताप वगैरे कमी झाला आहे माझा, कारण चेहरा फ्रेश झाला आहे बघा. सर्दी पण कमी आहे, ताप पण कमी आहे. आता फक्त राहिले तो घशाचा प्रॉब्लेम. आणि तुम्हाला सांगू, रात्री नाही का ताईने कमेंट केलेली, मी कालच्या व्हिडिओमध्ये पण बोलले, आणि घरात आहे ना सगळ्यांनी वाचली त्या ताईची कमेंट. इतकी मोठी छान कमेंट केली त्या ताईनी, खूप म्हणजे खूप मोठी कमेंट, आणि खूप सुंदर अशी मायेने कमेंट केली. तर आणि खूप मोठं आहे, खूप मोठी आहे बघा. तुम्हाला सांगते, त्या ताईचं नाव आहे ना भारती सूर्यवंशी नाव आहेत. आणि तिने कमेंट बघा, तुम्हाला दाखवते. एवढी मोठी आईसाठी कमेंट लिहिली, हे बघा एवढा मोठा पॅरेग्राफ. 4-5 ताईंनी लाईक पण केले, पण इतकी मोठी कमेंट केली बघा. किती म्हणजे किती प्रेम असेल इतकं लिहिण्याला, एवढा वेळ द्यायला पण कितीतरी प्रेम पाहिजे असते या सगळ्या गोष्टींसाठी. सगळेच ताई छान कमेंट करतात सगळ्या, फक्त काय माझ्याकडून रिप्लाय जात नाही ताई नो. आता इथून मागं तुम्ही बघत होते खूप दगदग चालली होती, आणि थोडंसं आता जरा थोडं सुरळीत होईल. जरा भाभी आली तर म्हटलं माझ्या अर्ध्यापेक्षा कामं कमी. गॅसला कपडा मारला आहे, येतावा आणि उलतानी इथं काय ठेवलं. आता भाभीला मला चपाती गरम करून द्यायला लागेल. दूध थोडंसं तिला आता चहा बनवून देते. आणि काल मी बटाटे लावलेले, मला या बटाट्याची भाजी करायची सुकी थोडीशी. आणि आंबे मी पाण्यात घातलेले होते, या कुकरमध्ये होते, भाभीने काढले, कुकर घासून टाकलं, रात्री भाताचा होता म्हणून. आणि या आंब्याचा रस बनवायचा आहे मला. वाटण वाटलेले फ्रीजमध्ये, मला काय बोलतात
आमच्याकडं तर सार बोलतात आणि कोण कोण कटाची आमटी वगैरे बोलतं, पण आमच्याकडे सार बोलतात. मला भात लावायचा, चिकट भात, आणि कटाची आमटी करायची, बटाट्याची एवढी भाजी करायची, आमरस बनवायचा आहे. आधीची मम्मीला मी सांगितलं आहे 20-25 पोळ्या बनवून द्या आणि कांदा भजी बनवून द्या तुम्ही, म्हणजे हे म्हणून माझं थोडंसं आज रिलॅक्स आहे मी बघा. आणि माझी ना खूप मोठी चूक झाली. आधीची मम्मीनं सगळे टिफिन वगैरे देते, जेव्हा आता भाभी नव्हती, दगदग होत होती ना, थोडे टिफिन आणायला पाहिजे होते. एक ताईची तर आपली ना प्राची ताई आहे, ती मला कंटिन्यू कमेंट करते का ताई तू कामवाली जेवणाला लाव. तुम्हाला सांगितलंच नाही की ताई एक बाई जेवणाला लावली पण होती जेव्हा मला वर्टिकोचा खूप त्रास झाला. त्या बाईचा व्हिडिओ पण मी घेतलेला आहे, मराठीच होती ती ताई. एकच दिवस आली, जेवण बनवलं, दुसऱ्या दिवशी आलीच नाही. 12 वाजता फोन करते मी नाही येत म्हणून. जेवणाला बाई पण ठेवली होती. येत नाही ताई ना, मुंबईमध्ये बाया भेटणं खूप अवघड आहे. चला आता मी आहे ना भाजी वगैरे बनवायला घेते, पहिलं भाभीला चहा ठेवून देते. होते तेवढे भांडी भाभीने घासून टाकलेले, किचन वगैरे एकदा स्वच्छ केलं. आज बेसिंग रिकाम आहेत, अजून घासलं नाही, आता भाभी नंतर घासेल. तर ताई नो, मी कुठलीच व्हिडिओ नाही घेतली, तुमच्याशी बोलले आणि लगेच फटाफट बनवून घेतलं आहे. आता काय काय बनवून झालं आहे ते बघा. इथे मी पिवळा बटाटा बनवला आहे तसं. आज याला कांदा वगैरे घातला आहे, परवाच्या सत्यनारायण पूजेला लसूण कांदा काही घातलेलं नव्हतं. आणि भात लावला आहे. इथे इंद्रायणी तांदळाचा भात आहे आणि इथे थोडासा सुट्टा भात लावला आहे मी आपला सुरती कोलमचा. साहेबांना तर हल्ली तो आवडायला लागला आहे. आणि यात इंद्रायणीचा लावला आहे. याला ना खूप शिट्ट्या नाही चालत. आणि हा चिकट भात आहे ना, आमटीबरोबर चांगला लागतो. आणि यशला पण कधी कधी सुट्टा भात आवडतो. कोथिंबीर नाही राहिली ताई नो, आणि झाडाचा कढीपत्ता पण काढला नाही बघा. मी वाटण होतं, आता भातावर खायला मी अशीच नुसती आमटी बनवली. खूप तेल वगैरे असं नाही आहे, एकदम लाल लाल अशी तरीवाली नाही बनवली. पण पातळ नाही बनवतो, खूप पातळ नाही, थोडीशी तरी घट्ट असावी. आणि इथे मी आमरस बनवला. आता मला फ्रीजमध्ये ठेवायचं, आत्ताच बनवून झालं आहे. हे बघा, 1 ग्लासभर पाणी घातलं आहे, असं भांडं वगैरे दोन. हे बघा, मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतलं ना, तर 1 ग्लासभर पाणी घातलं आहेत मी, साखर वगैरे घालून बारीक केलं आहे चांगला. परवा तर पूजेचा बनवला आमरस, पण त्या ताईंना, वरच्या ताई, साखरच टाकू दे ना, बोलले नाही आंबे गोड असतात. म्हटले मला अंदाज आहे याचा, पण त्याने थोडी साखर, जरासा आंबट झालेला. आणि यामध्ये बघा आदेश आता पुरणपोळ्या घेऊन आलेला, का तुम्हाला बोलले ना पाहुणे येणार आहे तर. आणि यामध्ये कांदा भजी मी तुम्हाला थोडंसं खोलून दाखवते. राव म्हणून ताईंना असं पॅक करून देतात, मी आता काढून घेणार आहे. हे बघा, कांदा भजी बनवून दिले, त्या दिवशी पण दिलेले, भरपूर दिलेले, 25-30 प्लेट मागवलेले तेव्हा पण. आणि त्यांच्या पुरणपोळ्या ताईंना तुम्हाला सांगू, इतक्या सुंदर पुरणपोळ्या बनवतात ना ताई, की कोणी पण किती, अगदी कोणाला दात नसेल तरी ते माणूस पुरणपोळी खाईल, असं छान पुरणपोळ्या असतात ताईंना. कारण परवा पूजेच्या पुरणपोळ्या एवढ्या सगळ्यांना आवडल्या ना, त्या आता आलेल्याच पूजेला, पण त्यांच्यासमोर सगळे बोलत होते खूप छान बनवल्या. आता पुरणपोळ्या अशाच ठेवते, पण कांदा भजी एका पॅक डब्यात घालून ठेवते. अजून फक्त आता मला हे आवरायचं आहे. भाभी सगळं आवरून गेली आता तिने बेसिंग वगैरे सगळं घातले, मला एवढंच आहे फक्त. हे काढून ठेवते. आज मी ना कुठली रेसिपी नाही घेत बसले, का तर म्हटले पाहुणे यायचे, माझ्या याच्यामुळे लेट नको व्हायला. आणि काही सोपंच होतं, फक्त आमटीला फोडणी द्यायची होती आणि बटाट्याची भाजी करायची होती. तर त्या साहेबांचा फोन आला आहे, ते येत आहे, ते पण येत आहेत, पाहुणे पण येतात, म्हणून चला असू द्या. आता भरपूर वेळ होणार आहेत, जेवणं खाऊन होईल, पण पाहुण्यांना नाही दाखवणार, त्यांना असं व्हिडिओमध्ये नाही घ्यायचं आहे, म्हणजे त्यांना नको, त्यांची परिस्थिती नसती तशी की व्हिडिओमध्ये येण्याची वगैरे, नाही का. सगळ्यांना ज्यांना आवडत नाही त्याला नाही घ्यायचं आपण. ठीक आहे, चला ताई नो, आता घरात सगळं आवरलेलं आहे. आज एकदम जीवाला शांतता लागली, भाभी आल्यामुळे एकदम रिलॅक्स. आता दीदीचा फोन आलेला, तर बोलली काय करते, तर तिला वाटलं आली की नाही भाभी. मी तिला रात्री सांगितलेलं की येणार आहेत, पण तिला एवढं बरं वाटलं की मम्मीचं काम हलकं झालं आता. एक ताई तर रात्री माझ्या दोन्ही मुलांचे पण खूप कौतुक करत होती, दादांचं पण माझं पण. हो ताई, मुलं भले फॅशन करू द्या, काय पण करू द्या किती, पण मुलांना जेवढं होईल तेवढं चांगलं वळण देण्याचा प्रयत्न केलेले आहेत आम्ही. आणि ते किती निभावत आहे, काय निभावत आहे ते तुमच्यासमोर आहे. मग ते इंस्टावर आहे, फेसबुकला आहे, यूट्यूबला आहे, सगळ्या याच्यावर, त्याच्यावर सगळं तुम्हाला दिसतं. आमचं काही लपून छपून काही नाही आहे, बिंदास टाकताय, आम्हाला पण माहिती आहे. भले मी इंस्टाला वगैरे नाही, पण सगळं दाखवते. मला स्टोरी टाकू द्या, काही टाकू द्या, कुठले व्हिडिओ टाकू द्या, टोटली मला माहीत असतं सगळं काही आम्हाला दाखवते. मग एकटीचे असू दे, दोघांचे असू दे, तिघांचे असू, जे काय आहे ते. तर चला ताईनं, जे आहे ते तुमच्यासमोर स्पष्टपणे असते, की असं नाही तुम्हाला एक दाखवायचं ना आमच्याकडे एक आहे, असं काही नाही.
ठीक आहे. चला आता या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. पण तुम्हाला सांगू, पायात पट्ट्या वगैरे घालून घेतल्या. रात्रीच लगेच साहेबांना दमच नाही, पायात पट्ट्या वगैरे घालून दिल्यात. ठीक आहे, असू द्या. या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.